बंधू चक्रधरा कृपाकुंवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जलजीव तारुणवरा उता कृता ही धरा दातारा करुणाकरा वर्मते देवी भूगुजरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबू, जीव देवता प्रपंच परमेश्वर हे चार नित्य पदार्थ आहेत. अनादीचा जीव हा तमत असतो. अनादीच्या देवता ह्या आपापल्या स्वरूपी असतात. अनादीचा प्रपंच भैरव स्वरूपी असतो आणि अनादीचा परमेश्वर चैतन्यपर असतो. या चार पदार्थापैकी तीन पदार्थ चेतन आहेत आणि एक प्रपंच हा पदार्थ जड आहे. असे चार पदार्थ आहेत. तर यापैकी देवता आणि परमेश्वर यांच्याजवळ पंचप्रकार आहेत. ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, प्रकाश आहे. पण देवतेजवळ हे पंचप्रकार सामर्थ्यरूप आहेत आणि परमेश्वराजवळ हे पंचप्रकार स्वरूपिक बी आहेत आणि सामर्थ्यरूप बी आहेत. प्रपंच जड असल्यामुळं त्याच्याजवळ हे पंचप्रकार नाहीत आणि जीव जरी चेतन असला तरी जीवाजवळ हे पंचप्रकार काहीच नाही. जीव हा रिक्त आहे. तर असे चार पदार्थ आहेत. आता ह्या चार पदार्थापैकी परमेश्वर हा सर्व शक्तियुक्त आहे. त्याच्याजवळ दोन शक्ती आहेत, जडा आणि चेतना. चेतनामध्ये 81,10,00,000 ओळखणे येतात आणि याच्यामध्ये जडामध्ये गुण, धर्म, ज्ञान, विज्ञान असे चार येतात. तर गुण म्हणजे सौंदर्य, लावण्य, अवधारे, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा, एवमाधिक अनंत गुण. नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातित्व, सर्वकर्तृत्व, सर्वसाक्षित्व, एवमाधिक अनंत धर्म. गुणधर्म, ज्ञान, स्वरूपांग ज्ञान, शक्तिरूप ज्ञान आणि गुण, धर्म, ज्ञान, विज्ञान. विज्ञान हे दोन प्रकारचं आहे. तर ज्ञानरूपी ज्ञान, विद्यारूपी ज्ञान. पण ज्ञानरूपी ज्ञानाचे पुन्हा दोन प्रकार आहेत, भावरूपी ज्ञान आणि अभावरूपी ज्ञान. अशा जडा आणि चेतना शक्त्या परमेश्वराजवळ आहेत. तर मायबाबो, ह्या चार पदार्थ जे आहेत, तर ह्या चार पदार्थाचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण आपल्याला बघायचे. तर मी जे हे ब्रह्मविद्येचे गमक हे पुस्तक लिहिलेलं आहे, तर यामध्ये ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख मी केलेला आहे. सर्व गोष्टी तुम्हाला समजावून लिहून दिलेल्या आहेत. तर ह्या तुम्ही करू शकता, पाठ करू शकता. तर जीवाचं प्रथम आपण पाहू. जीवाचं कार्य काय हे यामध्ये लिहिलं आहे मी. जीवाचं कार्य आहे असंत कर्मे करतो. जीव हा संत म्हणजे चांगले, असंत म्हणजे वाईट. संत आणि असंत कर्मे करतो. का बरं करतो? कारण त्याला अनादि अविद्या लागलेली आहे आणि अनादि अविद्यामुळं त्याचं स्वरूप आदमती, अद्गती, अधरती झालेलं आहे. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? बौद्ध आहे. बौद्ध म्हणजे त्याला ज्ञान होऊ शकतं आहे, परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं आहे. भौतिक म्हणजे दोन प्रकारचे ज्ञान असतात, एक आध्यात्मिक ज्ञान आणि एक आपलं संसाराचं ज्ञान. तर हे दोन्ही बी ज्ञान त्याला होऊ शकतं. त्याचं स्वरूप हे बौद्ध आहे. आणि लक्षण काय त्याचं? त्याला अनादि अविद्या लागलेली आहे, त्यामुळं तो अनादि अविद्यायुक्त केवळ आहे. जीव हा अनादि अविद्यायुक्त केवळ आहे. तर हे झालं जीवाचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण. तर देवतेचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण बघा. देवताचं काय कार्य आहे? संत असंत कर्म फळाचे संपादक होतं करतात. म्हणजे आपण जीवानं जे संत आणि असंत कर्म केले, त्या संत आणि असंत कर्माचं फळ देणं हे देवतेचं काम आहे. आणि कारण का बरं? कारण त्याजवळ सुखरूपता आहे, पंचप्रकार आहे, त्याजवळ ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, प्रकाश आहे. आणि त्यामुळे त्या संत आणि असंत कर्माचे संपादन करतात. आणि स्वरूप कसं द्यायचं? त्रिगुणात्मक, रज, तम, सत्वानं बांधलेले आहेत त्या. आणि
लक्षण काय आहे? केवळ पंचप्रकारवंता आणि अयोध्यावंत. पंचप्रकारयुक्त आहेत ते आणि पंचप्रकारायुक्त आहेत, अयोध्यावंत आहेत, म्हणजे त्रिगुणानं बांधलेले आहेत, अकेवळ आहेत, अशुद्ध आहेत त्यात, म्हणजे त्रिगुणामुळं त्याचं स्वरूप अशुद्ध झालेलं आहे. आता प्रपंचाचं स्वरूप, कार्यकारण स्वरूप लक्षण बघा. काय कार्य प्रपंचाचं? कार्य सृष्टिकाळी दिसे संवारी नाशी. सृष्टी रचल्या वेळच तो आपल्याला दिसतो, एरवी दिसत नाही प्रपंच. आणि काय कारण काय त्याचं तसं होण्यासाठी तर कारण न नाशे हे कारण तो एक नित्य पदार्थ आहे, त्याचा नाश कधी होत नाही, त्यामुळं तो सृष्टिकाळी दिसतो आणि संवारी नाशला जातो. स्वरूप कसं आहे? अदृश्यमान आणि जड, म्हणजे दिसत नाही कोणाला आणि जड आहे. लक्षण कसं आहे? आधारभूत स्वरूप लक्षण. आधारभूत म्हणजे त्या मायेच्या कशाच्या आधारानं राहतं आहे? प्रपंच हा अष्टभैरवाच्या आधारानं राहतं आहे. तर कराळीजवळ एक भूत आहे, पृथ्वी, विक्राळी, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, अशा या 8 जे येतं भैरव येतं. 8 भैरवाच्या ठिकाणी 5 भूतं आणि 3 गुण आहेत. तर त्यामुळं त्याला आधारभूत भैरव स्वरूप असं बनलेलं आहे. आता परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघा. आता परमेश्वराचं कार्य काय आहे? जीवाचं उद्धरण करणे हे त्याचं काम आहे. आणि कारण काय? सर्व शक्ती आहे त्याजवळ, काय जडा चेतना शक्ती आहेत त्याजवळ, त्यामुळं तो सर्व शक्तियुक्त असल्यामुळं उद्धरण करू शकतो. स्वरूप कसं आहे? बुधानंद. बुध म्हणजे ज्ञानी आणि आनंदी, म्हणजे ज्ञानी असून आनंदी आहे. आणि लक्षण कसं आहे? मायायुक्त केवळ. मायाचं शरीर त्यानं धारण केलेलं आहे, म्हणून त्याला मायायुक्त केवळ असे म्हणतात. तर मायबाबा, हे 4 पदार्थाचे स्वरूप कार्यकारण स्वरूप लक्षण आहे. तर मग आता आपल्याला थोडी माया वेगळी असल्यामुळं मायाचं कार्य काय आहे, कारण काय, स्वरूप काय, लक्षण काय, हे तुम्हाला मी सांगतो. मायबाबा, मायाचं कार्य संवार रचना करते, रचना करते. कारण धर्मवंती आहे, म्हणजे खेदाला धर्म आहे तिच्याजवळ. गुणवंती आहे, त्रिगुणात्मक आहे, आणि विकारवंती आहे, विकारी बी आहे. आणि स्वरूप कसं आहे? चिदानंद, अनंत ब्रह्मांडाला व्यापून आहे, अनंत ब्रह्मांड तिनं व्यापलेले. आणि लक्षण कसं आहे? अकेवळ त्रिगुणात्मक. देवताच आहे ना ती, मग देवतेप्रमाणे तिचं स्वरूप आहे अकेवळ आणि त्रिगुणात्मक. आता ब्रह्माचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघा. ब्रह्म कार्य नाही, गुणधर्मरहित आणि उद्धरण व्यापार नाही, काही करत नाही, तो असून नसल्यासारखं आहे. कारण सर्व शक्तियुक्ततेचा अभाव, सर्व शक्तियुक्तता नाही. जशी परमेश्वराजवळ सर्व शक्ती आहेत, तर तसा ब्रह्माजवळ कोणतीही शक्ती नाही. आणि स्वरूप कसं आहे? नित्यानंद. आणि लक्षण काय आहे? केवळ. जसं परमेश्वराचं स्वरूप केवळ आहे, तसंच जीवाचं बी स्वरूप केवळ आहे आणि ब्रह्माचं बी स्वरूप केवळ आहे. आणि बाबा, असं तुम्हाला विस्तृतप्रमाणे मी सांगितलं आहे. आणि सांगितलं तर आहेच आहे, पण मी एकदा सांगेन आणि तुम्ही विसरून जातात. पण त्यासाठी ह्या पुस्तकामध्ये हे सर्व गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. तर हे पुस्तक म्हणजे फक्त 50 रुपयाचे, 50 रुपये असे आपले कुठं जात नाही. त्यामुळं जर तुम्हाला 9 प्रकरणाचा अभ्यास करायचा असेल तर हे पुस्तक जरूर संग्रही ठेवा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, हा जे आपला चॅनल आहे, हे 2 ब्रह्मविद्या सांगणारं चॅनल आहे. एक तर गीता ब्रह्मविद्या आणि दुसरी आपली स्वामीनं सांगितलेली ब्रह्मविद्या. तर ह्या ब्रह्मविद्या सांगणारं चॅनल आहे, त्याचा प्रसार करणारं चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद. प्रणाम.